नमस्कार. झी 24 तासमध्ये स्वागत आहे. आपण लोकशाहीरा सौ उषाताई कावले यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांचं तुम्हाला घर दाखवतोय मी, जे संबंध महाराष्ट्रामध्ये या लोककलेच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, त्यांचं एक घर आहे जे की पत्राचं शेड आहे. परंतु कलावंत हा स्वतः जीवनाकडे न बघता जगामध्ये काय चाललंय, राज्यात काय चाललंय, समाजात काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी मांडत असताना स्वतःच्या परिवाराची, स्वतःच्या घराची पर्वा न करता ते ठिकाणी सादर करतायत. नमस्कार. झी 24 तासमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपल्यामध्ये आज लोकशाहीरा सौ उषाताई जनार्दन कावले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या लोककला सादर करत असताना त्यांनी लोककलेकडे सुरुवात कधी केली, कशी केली, काय केली, आपण ते बघणार आहोत. परंतु त्या अगोदर ताईचा आपण परिचय घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा जरा. शाहिरा उषाताई जनार्दन कावले. मी कलावंत आहे, लोक कलावंत. तर क्लास काही कुठे केलेले नाहीत. मी स्वतःहून माझ्या घरी मी अशी रोजमजुरी करून या माध्यमातून मी कला शिकले. आणि पूर्वीचे माझे वडील होते कलावंत आणि आई कलावंत आहेत. तर त्यांच्या म्हणजे ते म्हणत असतात किंवा गात असतात, लिहित असतात, त्या माध्यमातून मी स्वतः यूज केलं आणि त्याच्यातून मी सादर करता करता आतापर्यंत खूप काही अशा गवळणी, लावण्या, पवाडे असे काही व्यतिरिक्त खूपच मी गाणी लिहिलेत. यासाठी आम्ही खूप वंचित आहे. आम्हाला कुठली पगार मिळत नाहीये, आम्हाला कोणी असा धडा शिकवत नाहीये, कोणाला कोणी विचारत नाहीये की कलावंतासाठी काय आहे. कलेच्या माध्यमातून आम्हाला काहीच कोणी असं वाव देईना. तर तुम्ही या ताईंचं असं म्हणणं आहे की कलाकाराकडे जे खरं कलाकार वंचित राहिलेला आहे. परंतु आपण त्या नंतर बघणारच आहोत. पण त्यावर विषय असा आहे की तुम्ही जी कला सादर करता, एखादं आमच्या दर्शकांना तुम्ही एखादं गीत लावणी ऐकू शकता का? हो, लावणी तर म्हणजे खूपच काय अशा लावण्यात मी एक छोटस एक अंतरा तुम्हाला म्हणून दाखवते. रूप माझ पाहुनी पावन किती भाळलं, रूप माझ पाहुनी पावन किती भाळलं, तुमच्या मनात काय ते सार कळलं, तुमच्या मनात काय ते सार कळलं. माझे गोरे गोरे अंग चोळी अंगे झाली अतंगा, त्या हारीने राधे केला किती छळलं, त्या हारीने राधे केला किती छळलं, तुमच्या मनात काय ते सार कळलं, तुमच्या मनात काय ते सार कळलं. सुंदर, अतिशय गोड आवाज आहे. ताई, मला हे सांगा, तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये आलात तेव्हा तुम्हाला काही वडिलांची परंपरा आहे का, किंवा तुम्ही मुळात म्हणजे आईची परंपरा आहे का? तुम्हाला तुमच्या घरात कोणी कलावंत आहे का? काय सांगाल? आमचे वडील कलावंत म्हणजे तमासगरी होते, तमाशा कलावंत होते. त्यांनी खूप काही मोठ्या मोठ्या फळात काम केलेलं आहे. आणि आमच्या आई सुद्धा त्यांच्या सोबत असायच्या. त्यांची खूप एकमेकाला साथ होती. पण आमचे कोरोनात वडील, तुमच्या वडिलांचं नाव सांगा. शाहीर गणपतराव ठोंबरे चांदाईकर हे खूप मोठे कलावंत आहे, तमाशा कलावंत. तुमचे वडील तमाशा असतात, तुम्ही तमाशात कधी गेलात कधी काय? नाही, तमाशात नाही गेले कधी. कारण आम्ही छोटे होतो त्यावेळेसच आई वडिलांनी तमाशाचं काम आम्ही झालो आणि आमचं काहीतरी वेगळं परिवर्तन व्हावं म्हणून आमच्या आई वडिलांना ते संपून टाकलं माग. नंतर तमाशात गेले नाहीत ते. म्हणजे तुम्हाला ही जी कलेची आवड आहे, ही सुरुवात तुम्ही कधीच कशी झाली? ही मी 2008 पासून सादर करते. कारण घरात भजन, भारूड असं काही व्हायचं आणि वडिलांना असं बघितलं की मुलीला खूप आवाज आहे. आपण तर काही त्याच्यात राहिलो नाही, पण आपल्याला असं वाटत होतं, त्यांना असं वाटत होतं की जर असं आपण केलं असतं तर आपल्या मुली खूप कलावंत झाल्या असत्या. पण आता काय करावं ते विचार त्याच्या मनात येऊन ते त्यांनी मला असं साधारण जे ते म्हणत होते ते मला आज सगळं कला त्यांची पूर्ण सादर करता येते. मला पवाडा गाता येतो किंवा तमाशातली गवळण, लावणी, गण असं सगळं काही मला त्यांनी. एकदा पवाडा ऐकवता मला? हो. गर गर फिरवितो पट्टा, गर गर फिरवितो पट्टा, धावी राम राटा शिवबाचा रे पट्टा
फिरवितो सपाई दार हात तोडीवर तोड चाले दोघे वीर समानच लढणार जी जी जी. पोवाडा तुम्ही फार सुंदर गायला. खरं म्हणजे एका महिलेनं एक तर पहाडी आवाजामध्ये ज्याला आपण रणरागिणी म्हणतो अशा आवाजामध्ये तुम्ही गायलं. खरं म्हणता तुमचं खरं कौतुकच केलं पाहिजे. पोवाडा गायला सुरुवात केली, पोवाडा गात असताना तुम्हाला तुमच्या वडिलांकडून याचा काही आधार मिळाला का? हो, ज्या वेळेस पोवाड्याची स्पर्धा निघली होती औरंगाबादला कीर्ती मंगल कार्यालयामध्ये, तर त्यावेळेस वडिलांनी खूप कष्ट घेतले आणि त्यांची जिद्द होती की माझ्या मुलीनं जर पोवाडा म्हणला तर मी स्वतः म्हणजे मला शाहिराचं हे दिलं होतं, तर मी शाहीर नाही, माझी मुलगी शाहीर आहे असा त्यांना खूप गर्व असायचा. तर त्यांनी 8 दिवस म्हणजे 15 दिवस मला हा पोवाडा इतका शिकवण्याचा प्रयत्न केला. तर तो मी पोवाडा सादर केला संभाजीनगरमध्ये, तर तिथं माझा 2रा नंबर आलेला आहे ह्या पोवाड्यावर. तर वडिलांनी खूप कष्ट केले. म्हणजे ते ना म्हणायचं की तू जर म्हणली तर स्वतः शाहीर मी असं आहे की तू म्हणलं म्हणजे माझे कालर अशी फुरफुरती बा. अगदी बरोबर आहे. वडिलांचं असं म्हणणं आहे की जर तू जर पोवाडा जर गायला तर माझी कॉलर टाईट होते. अगदी बरोबर आहे ताई. वडील जेव्हा तमाशात होते, तमाशाची एखादी आठवण म्हणून सांगा ना काही वडिलांची. गवळण आहे ना वडिलाची. 16,000 देखणी चंद्र दिसे दनुदर्पणी मीच एक राधा गवळ्याची सखे साजने ग मीच एक राधा गवळ्याची हाय 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 हे हाय हे 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 जीर जीर हाजी साळ्याची माळ्याची तेली आणि तांबोळ्याची साळ्याची माळ्याची तेली आणि तांबोळ्याची वनी चालली ग त्रिगुणाची सखे साजने ग वनी चालली ग त्रिगुणाची हाय 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 हे हाय हे 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 जीर जीर हाजी. आमच्या वडिलाची गवळ वा वा, आवडीची. क्या बात आहे. फार सुंदर गायले तुम्ही. आणखी एखादं काही अभंग म्हणू शकतो ना आम्ही. अभंग आहेत, गवळणी आहेत. अभंग म्हणाय का? विश्वाचा विधाता माझा पांडुरंग विश्वाचा विधाता माझा पांडुरंग आवडती तयाला संताचे अभंग आवडती तयाला संताचे अभंग. काही पोवाडा गायल्यानंतर तुमच्या वडिलांना असं वाटलं की माझ्या मुलीला सुंदर पोवाडा गाऊ शकते आणि तुम्हाला असं वाटलं की मी पण गाऊ शकते, बरोबर आहे की ना? मग तुम्ही जेव्हा तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एखादा पुरस्कार भेटला का कदा? हो, मी मुंबईला गेले होते आणि मुंबईला गेल्यानंतर मी तिथं एक दारूबंदीचं गीत, एक श्री भ्रूणहत्येचं गीत आणि पवाडा सादर केला. तर तिथं रामशेठ ठाकूर म्हणून यांनी कार्यक्रम ठेवला होता. तिथं मी म्हणजे मला तिथं वीर जिजाऊ हा पुरस्कार मिळालेला आहे मुंबईला. वीर जाऊ, हा, तेव्हा तुम्हाला काय वाटलं बरं? म्हणजे आता त्यावेळेस तर मला काही एवढा जास्त असं आठवलं नाही. तेव्हा युट्यूब चॅनल नव्हते, फेसबुक नव्हते, काय नव्हते, तर असं काही वाटलं नाही. फक्त मला असं वाटायचं की मी एक काहीतरी नामांकित झाले म्हणजे मला स्वतःच ते असं चांगलं वाटायचं, मोठं वाटायचं. पण असं कुठं टीव्हीला याला जा म्हणून अशी पुढं पाऊल देण्याची म्हणजे हिंमतही नाही झाली आणि कोणी आम्हाला तो रस्ता बी दाखवला नाही. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण कुठेतरी कलावंत पण आहे समजा, असं वाटलं तुम्हाला, बरोबर आहे? परंतु हे सगळं करत असताना तुम्ही समाजामध्ये जेव्हा तुम्ही कलावंत म्हणून जाता, समाज तुम्ही काय कसं पाहतो? समाज, आता समाजाला कसं आहे, कलावंत म्हणजे हा समाजाच्या नजरात काही एवढा हे नाही वाटत. कारण कलावंत म्हणजे घरपरीत कोणी कलावंत नाहीये. आणि म्हणतात की जे सरस्वती ज्याला दिली ती कोणी अवगत असती, कोणी घेऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. तर ही प्राप्त झाली त्याची त्यालाच असती. समाजाला काही चांगलं वाटत नाही. समाज एक महिला म्हणून काय म्हणतो?
महिला म्हणून ते समाजाला तर असं चांगलं वाटतं बा, महिला खूपच असं आहे, महिलाची खूप धाडस आहे, महिलाला अजून काही जे म्हणलं ते म्हणजे येतं बा. लोककलेचं सगळ्याला असं नाही नाही, समाज काय म्हणतो? समाज समाजाचा विषय म्हणजे समाजाला तर चांगलं वाटतच नाही ना. समाज त्याच्यावर नाहीये, फक्त समाजाचं कसं झालं, हे परिवर्तन समाज करू शकत नाही, कलावंताचं काहीच करू शकत नाही, समाजाला अवघड वाटतंय. म्हणजे एका महिलेने गाऊ नये असं वाटतं का? हा, असं वाटतंय. आता तर पुढं तर सगळे नवीन पिढी जी आहे आता ह्या जमान्यात, तर मुलीला शिकवतात, मुलाला शिकवतात, पण जे आम्हाला दिलेले ते आम्ही अनपड आहे, आम्हाला जे अवगत झालं त्याचं कोणाला चांगलं वाटलं नाही पहिलं. आता का आमचं आता सगळ्याला वाटतंय असं वय झालं, खूप काय असं हे होत चाललं. आता आमच्या आई आहेत, आमच्या आईचं वय होऊन गेलं, आमच्या आई आता पुढे येऊ शकत नाही, काही कार्यक्रमाला स्टेजवर चढू शकत नाही. समजा आमच्या आई म्हाताऱ्या झाल्या, तसंच आमची बिगत झाली. ताईचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये आम्ही जात असताना समाज हा वेगळ्या नजरेने पाहतो हा, आणि पाहिल्यामुळं जी काम करण्याची उर्मी किंवा काम करण्याची जी काही ताकद लागते ती असं इच्छा होत नाही असं म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे, इच्छा होत नाही. पण आता कलावंताला खूप काही आहे, म्हणजे आता ते कार्यक्रम करण्याची काही हेच नाहीये, पण कलावंताला काही त्याच्या पुढाकार भेटला पाहिजे कलावंताला. ताई मला सांगा, तुमचं सगळं उपजीविका आहे फक्त कलेवरच आहे का? कलेवरच म्हणजे मजुरी करतो आम्ही, शेती कलेवरच, हा कलेवरच. जे आपल्याला काही आलं समजा कुणीकडून, ते कार्यक्रम करावा आणि मजुरी करावा, बस हा आहे व्यवसाय. ताईचं असं म्हणणं असं आहे की मी फक्त जरी मी कलावंत असले तरी माझं सगळं जे पोट आहे, माझा सगळा परिवार आहे, हा, हा उपयोग कलावंत चालतो आणि मी रोजमजुरी करून खाते आणि माझा परिवार धकवते. खरं म्हणजे कलावंताची वाईट अवस्था आहे. या राज्य सरकारनं केलं पाहिजे. जे काही कलावंत म्हणजे उपेक्षित कलावंत आहेत, जे वंचित कलावंत आहेत, या कलावंतांना खरं म्हणजे शासनानं कुठेतरी थोडाफार ते हातभार लावला पाहिजे. मग तो पैशाचं रूपान हो, चाहे आणखी कुठली मदत करायला ती केली गेली पाहिजे. परंतु कलावंत या ठिकाणी खंत व्यक्त करतात की शासन आम्ही लक्ष देत नाही आमच्याकडे, ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. ताई जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या जे नवीन कलाकार आहेत, नवीन कलाकार तुम्ही काय सांगाल? तुम्ही नवीन कलावंताला तर आमचं हे सांगणं आहे की कला ही जिवंत ठेवावं सगळ्यांनी. आणि कला ही खूप म्हणजे कोणाची देले घेतल्याने ही कला येत नाही, पण कला ही जीवित ठेवणं हे मोठं काम आहे, आणि ज्याला झाली अवगत ते मोठा भाग्यशाली आहे. ताईचं असं म्हणणं आहे की जो काही कलाकार आहे त्या कलावंतांना आपली कला ही जिवंत ठेवली पाहिजे आणि जिवंत ठेवल्यानंतर ती कला जिवंत राहू शकते. हो. आणि ज्याला जी ईश्वर कृपेने मिळाली ती त्याचं मोठं तो फार मोठा भाग्यशाली म्हणता येईल. ताई, तुम्ही आम्ही चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं लाख लाख धन्यवाद.